कसे निघाले होते हो? कोण्या रूपात निघाले होते दत्त महाराज निरालंबातून? मनुष्य रूपात निघाले होते. मनुष्य रूपात निघाले होते ना. अत्र ऋषी आणि अनुसया माईच्या आश्रमी दत्त महाराज कोणाच्या रूपात आले? कोणाच्या रूपात आले? माणसाच्या रूपात आले, साधूच्या रूपात आले. माणसाला एक डोकं राहते की तीन डोके राहतात? एकच राहते. दोन पाय राहतात की सहा पाय राहतात? दोन पाय राहतात. दोन हात राहतात की सहा हात राहतात? दोन हात राहतात. म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला बाई दत्त गुरु दिसले. हे आमचं परशास्त्राचं भजन नाही. आणखीन एक भजन आहे पायाच्यात. तीन मुखाचा तीन गुणाचा तान हस्तय ग, अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. तीन मुखाचा तीन गुणाचा तान हस्तय ग. तीन मुखाचा तीन गुणाचा पाळणा हस्तय ग. अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. अनुसया घरी श्री दत्ताचा पाळणा हलतय ग. कृष्णा काठी आवदुंबर ये की नाही. कृष्णाच्या काठी नरसिंह सरस्वती बसली. कोण बसली? नरसिंह सरस्वती बसली. नरसिंह सरस्वती हे त्रिमुखी दत्ताचा अवतार मानल्या गेलेले आहे. सिद्धांती दत्ताचा अवतार नाही, ते वेदांती दत्ताचा अवतार आहे. त्रिमुखी दत्त हे वेदांती दत्त आहे, सिद्धांती दत्त नाही. आला भानगड? इथंच तर भानगड व्हायला लागली. वेदांती दत्त कोण आणि सिद्धांती दत्त कोण हेच आमच्या लक्षात येणे झाले. जीव उद्धरण्यासाठी आलेले हे सिद्धांती दत्त, जीवाचा उद्धार करावया जाण, घातले आसन अनंत युगी. जीवाचा उद्धार करण्यासाठी ते दत्त महाराजाचा अवतार आलेले. म्हणून त्याच्या हातामध्ये शंख चक्र त्रिशूळ गदा वगैरे 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 काही सुद्धा नाही. उजवा हात वरदा हस्ताचा आहे, डाव्या हातात कमंडलू आहे आणि डाव्या काकामध्ये जोळी आहे. साधूचं अवतार असल्यामुळं मूर्तीचं असं वर्णन आहे. हार्दम फेरी असल्यामुळं उजवा पाय थोडा समोर आहे आणि डावा पाय नकळत पाठीमाग आहे. अशा स्वरूपाची मूर्ती आहे. आणि ते ब्रह्मा विष्णू महेश तिघही अत्र अनुसया माईच्या हातानं शिंपडलेल्या पाण्यानं तिघही त्या ठिकाणी बाळ रूपामध्ये तयार झालेले आहेत. 6-6 महिन्याचे बाळ झालेले आहेत. अनुसया माईनं त्या तिघांना महाराज पाळण्यामध्ये घालून हलवायला लागलेले आहेत. पण ते 3 गुणामध्ये लुप्त झालेले आहेत. देव कसा आहे? गुणाचा वेगळा आहे, गुणामध्ये लुप्त झालेलं नाही. ब्रह्मा हे रजोगुणाचा, विष्णू हे सत्वगुणाचा आणि महेश हे तमोगुणाचे. रजतम सत्व या तिन्ही गुणामध्ये त्या ठिकाणी तिघही लुप्त झालेले आहेत, तिघही आटलेले आहेत. देव हे गुणाचे वेगळं आहे. एका ठिकाणी महाराजांनी आपल्या सिद्धांत बोध नावाच्या ग्रंथामध्ये शुद्ध सात्विक नावाचा गुण सांगितलेला आहे. 4था गुण सांगितलाय. या 3 गुणामध्ये तिघ आटलेले आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. शुद्ध सात्विक नावाचं गुण सांगितलेलं आहे. ते शुद्ध सात्विक गुण म्हणजे दत्त महाराजाकडे आहे. म्हणूनच ओवी सांगितलेले आहे, आता सद्गुरु वर्णवेना जे ते माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप माझा अज्ञाना केवीकडे. माया ज्याच्या ठिकाणी अजिबात स्पर्श झालेले नाही,
मायेचे वेगळं असणारे ते दत्त आहेत. आणि तिथं माया सोबतच आहे. गाय उभी माय होनी, पुढे वासरू पायी वळूनी. नाही का, ते गाय म्हणजे दुसरं कोणीच नाही, ते माय आहे. ते मायेचा अवतार आहे. आणि ते 4 जे श्वान आहेत, ते 4 श्वान ते 4 वेद आहेत. 4 वेद सुद्धा ज्याचं वर्णन करतात ते दत्त आहे. आपण म्हणतो ना 6 शास्त्र बांबावले, काय महाराज, 18 पुराण बांबावले, 6 शास्त्र मौनावले, 18 पुराण भांबावले, 4 वेद थकीत झाले अवधूत महिमा वर्णिता. अवधूत प्रसन्न होय जासी, पुन्हा जन्म नाही त्यासी. आत्माराम गुरुचरणाशी तल्लीन झाला सद्भावी. उठा उठावो समस्त, वाचे बजा देवदत्त. तेणे तुमचे किलमिष जळती, आरती त्रिताप. असा तो दत्त आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचं वेगळं असणारा तो दत्त आहे. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा ज्याचं स्मरण करतात तो दत्त आहे. ब्रह्मा विष्णू आणि हर, तेही स्मरती दिगंबर. ब्रह्मविद्येचे अवतार. ब्रह्मविद्येचे अवतार कोण आहेत? 5 अवतार मांडले गेलेले आहेत महानुभाव संप्रदायामध्ये. कृष्ण, दत्त, चक्रपाणी, गुंडम राऊळ आणि चक्रधर. चक्र, चक्रेशु आणि चक्रधर हे 27व्या पदावरचे सांगितलेले आहेत. आपले जे 43 पदाची जे शिडी सांगितलेले आहे, त्या शिडीमध्ये चक्र, चक्रेशु आणि चक्रधर हे 27व्या पदाचे सांगितले.